नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज जे भिवंडी येथे मैदान पार पडलं, खासदार केसरी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा या ठिकाणी मैदान पार पडलं. याच्यामध्ये पहिलं पारितोषिक होतं थार, पण ते 1000 गाड्या आल्यानंतर. मात्र आपण अगोदरच सांगितलं होतं 1000 गाड्या येणार नाही, 450 वगैरे गाड्या आल्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणजे हॅरॅसमेंट. जे ऑनलाईन पाहत होते, लाईव्ह इतकं बंडलबाज होतं, भयानक बंडलबाज होतं. ते म्हटले की तिथे कुणीतरी अनाऊन्स केलं की 17 देशात आपण जाऊन पोहोचलो, असं लाईव्ह. या लाईव्ह म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातला एक आत्माच आहे आणि तिसरा थर्ड अंपायर आहे. इतकी लोकांना हॅरॅसमेंट झाली या लाईव्ह मुळे की जबरदस्त हॅरॅसमेंट झाली. आणि पब्लिक, दुसरी गोष्ट तिथे असणारं पब्लिक. आता बिनजोडचं पब्लिक कसं असतं, दोन्ही बाजूने असतं. तिथून मग नंदीला दगड हाण, ढेकळं हाण, हसूड हाण, हे प्रकार सुद्धा या मैदानामध्ये होत होते. आता आपल्या घाटावरची मैदानं कशी होतात, बॅरियर गेट सुद्धा कोणी पाडत नाही, पण इथं बॅरियर गेट पाडून पार त्या तासामध्ये लोक उभी होती. तासात तर होतीच होती, पण तासाच्या मधल्या मधल्या टप्प्यावर सुद्धा लोक उभी होती. त्याच्यामध्ये एक 7-8-10 लोकांनाही लागलं. अँब्युलन्स एकदा दोनदा येऊन पण गेली. अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे मैदानाचं हे झालं, बट्ट्याबोळ झाला ह्या दोन गोष्टींमुळं. बाकी नियोजन तर सायराज पाटील यांनी केलंच होतं चांगलं, परंतु पब्लिक, त्या ठिकाणचं पब्लिक हे वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण घाटावरच्या लोकांना 3 फेरे सवय, इकडे बिनजोडची सवय. त्या बिनजोडच्या पद्धतीने ती लोक त्या ठिकाणी वर्तवणूक करत होती. तर आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य मित्रांनो, आपल्याला जे खास म्हणून पाहिजे की आपला सोनारपाड्याचा सोन्या जयशेठ गेली 2.5 वर्ष तो एका जागेवर उभा होता, परंतु या वेळेस तो आपले वाईचे पैलवान चव्हाण यांच्या रायफल 81-81 बरोबर पळाला. तर बघूया आपण त्याची थोडी झलक की आपल्या घाटावरती कोण काय आलंय किंवा तिथे कुणी एक नंबर घेतलेला आहे. आपण एक शॉर्ट मध्ये बघूया. हे पहा मित्रांनो, हे पब्लिक कुठे आहे, पूर्ण आतमध्ये. बघा आता तासाच्या मध्ये पब्लिक आहे, गाड्या साईडने जात आहेत. या पद्धतीने असं नियोजन होतंय. तिथे पब्लिकने भरपूर राडा केलेला आहे मित्रांनो या मैदानात. त्यांना 3 फेऱ्याची सवयच नाही त्या पब्लिकला पाहण्याची. त्याच्यामुळे त्यांनी खूप आतमध्ये सगळे, नंदी एक साईडनी, दुसऱ्या साईडनी पब्लिक, तिसऱ्या साईडनी गाडी, तिसऱ्या साईडनी पब्लिक, चौथ्या साईडनी गाडी, अशा पद्धतीने खेळ चालला होता. हे पाहू शकता तुम्ही पब्लिक. हे पहा मित्रांनो, ही जोड पळाली आज, गुलालात आलेली नाही, परंतु जो आपला सोन्या आहे 50-50 मोठा सोन्या, याला त्याच्या एका फॅनने 2 किलो चांदीची चेन आणलेली आहे. त्यांचं नाव आहे विवेक. बघूया आपण ते पण. जबरदस्त फॅन आहेत हे त्यांचे. त्यांनी 2 किलोची चांदीची चेन आणलेली आहे, सोना 50-50 म्हणून. त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. त्यांचं असणारं सोन्यावरचं प्रेम. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या संभाजीनगरचा राजा आणि सम्राट ही पण जोडी पळायला आली होती. एकविरा ग्रुप म्हणून आहे तिथला मुंबईचा, त्यांच्या नावावरती ही गाडी पळाली. त्या गाडीने त्या ठिकाणी 3रा क्रमांक पटकावलेला आहे. हे बघा आपला राजा आणि सम्राट. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 1 नंबर जो पटकावलेला आहे पडणेकर यांचा पक्षा आणि रायफल, या जोडीने या ठिकाणी क्वीडचं पारितोषिक विन केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 2रा जो क्रमांक आलेला आहे, भिवंडीचीच गाडी आहे, आझाद आणि चिक्या. त्यानंतर 4था जो क्रमांक आलेला आहे, आपले ओगलेवाडीचे संग्राम पाटील यांचा तेजा आणि भिवंडीचा सोन्या, या गाडीने या ठिकाणी 4था क्रमांक पटकावलेला आहे मित्रांनो. दुसऱ्या एका मैदानाचं खास वैशिष्ट्य होतं, जे आपल्या घाटावरती नियम आहेत लॉबी टचचे, ते मुंबईमध्ये चालत नाहीत. मुंबईमध्ये जर बैल किंवा बैलाचं चाक हे जर तासात गेलं तरच गाडी फॉल धरली जाते. अदरवाईज म्हणजे तुमची जर नुसती लॉबी झाली, बैलाचा पाय लागला किंवा छकडीचं चाक जरी लागलं तरी ती लॉबी धरली जात नाही किंवा ती गाडी बाद केली जात नाही. हा मुंबई मधला नियम आहे. आपल्या घाटावरती तशा पद्धतीने चालत नाही. त्या ठिकाणी विलास पैलवानचा सुद्धा फोन आला होता की त्या छकड्याच्या कलर संदर्भात, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र एकच नियम पाहिजे. आता मुंबईसाठी हा वेगळा नियम कसा, मग तेच नियम पण घाटावर लावले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा आपले मोठमोठे नंदी आहेत ना रात्रीचे, ते सुद्धा लॉबी होतात. ते काही गाडी तास ओलडून पलीकडे जात नाहीये.
तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पब्लिकने पूर्ण बट्ट्याबोळ केला या मागच्या मैदानाचा. आणि त्याचबरोबर लाईव्हने इतकी हॅरॅसमेंट केली, जबरदस्त हॅरॅसमेंट केली लाईव्हने. मी सुद्धा लाईव्ह भरपूर वेळा पाहत होतो, पण लाईव्हने इतकं डोकं खराब झालं मित्रांनो. असं लाईव्ह कधी कुठल्याही संयोजक, नियोजक आणि आयोजकाने आणू नये अशी माझी नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.